15 ते 20 दिवसांपूर्वी भाजप शहराध्यक्ष संजय वाघोले आणि त्यांची कन्या यांना विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं आणि त्यांची फसवणूक होत असल्याचं वृत्त समजलं होतं। त्यानंतर संजय वाघोले आणि त्यांच्या कन्येने या संस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि धरणं आंदोलन केलं होतं। त्यानंतर या संस्थेचे संचालक डॉक्टर प्रमोद कुमार मौर्य यांनी त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला होता। भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघोले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काल माजी खासदार किरीट सोमय्या आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी काल नौपाडा पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलं। यावेळेस अन्यायकारकरित्या दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। किरीट सोमय्या यांनी गुरुवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं। घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे ढमाळे, खासदार नरेश म्हस्के हे देखील उपस्थित झाले। नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता अल्पवयीन मुलींवर आणि विद्यार्थिनींवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत आक्षेप नोंदवत ठिय्या मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलीस स्टेशनच्या बाबतीत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला, गुन्ह्याबाबत माहिती दिली, तसंच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवत असल्याचं सांगितलं। बराच वेळेनंतर खासदार नरेश म्हस्के हे निघून गेले, मात्र किरीट सोमय्या हे नौपाडा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते।